नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या शिष्यवृत्ती परीक्षा जवळ आल्यानंतरच्या रिव्हिजन सेटमध्ये आपण अपूर्णांक आणि त्यांचे महत्त्वाचे नियम पाहणार आहोत। तर आज आपण पाहू अपूर्णांक आणि त्याविषयीचे काही महत्त्वाचे नियम। आधी आपण अपूर्णांकांचे दोन प्रकार लक्षात घेऊ, समच्छेद अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक। येतंय लक्षात? समच्छेद, मी समच्छेद अपूर्णांकाची उदाहरणे लिहितो, ठीक आहे? तुम्ही एकदा लक्षात घ्या, आधी ओळख करून देतो, मग बरोबर नियमांकडे आपण जाऊ। तर आपण समच्छेद अपूर्णांकाचं उदाहरण असं घेऊ, सुरुवातीचं 8 वाचन करायचे तुम्ही, 8/11। त्यानंतर दुसरं उदाहरण घेऊ 7/11, ठीक आहे? आता याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती की याला छेद म्हणतात, हा छेद आहे आणि वरचा अंश आहे, ठीक आहे? थोडंसं 1-2 मिनिटे घेतो। अंश आहे, या दोन्हींचा जो छेद दिलेला आहे हा कसा आहे, याचाही 11 आणि याचाही 11, म्हणजे हाही समान हाही समान, ओके? दोन्हींचा जो छेद आहे तो समान, म्हणून याला समच्छेद म्हणतात। आणखी एक उदाहरण आपण बघू, 3/8 आणि दुसरं 4/8, ठीक आहे? 4/8 ही दोन उदाहरणं झाली समच्छेद अपूर्णांकाची। तर या समच्छेद अपूर्णांकामध्ये आपण हे लक्षात घेत आहोत। मग आता भिन्नछेद अपूर्णांक आपण बघू। भिन्नछेदामध्ये ज्याचा छेद आहे तो वेगळा असतो। याच्यात बघू 5/9 आणि 7/8, ओके? हे दोन झाले भिन्नछेद अपूर्णांक। आणखी एक उदाहरण बघू त्याचं। ह्या एकदा संकल्पना लक्षात आली की तुम्हाला नियम पटपट समजतील। पुन्हा आपण दुसरा बघू, दोन अपूर्णांक बघायचे, 4/7 आणि 5/8, आले लक्षात? पुन्हा हे बघा, याचाही छेद वेगळा याचाही छेद वेगळा, या दोघांचा समान नाही। इथं मात्र आपण जी अपूर्णांकाची पहिली जोडी बघितली तर यामध्ये आपण 8/11 7/11, याचा दुसरी जोडी जी बघितली त्यामध्येही इथं छेद आहे तो समान आहे आपला, ठीक आहे? 3/8 4/8। आता भिन्न छेदामध्ये जी पहिली जोडी आपण बघितली ती होती 5/9, याचा छेद वेगळा आहे आणि इथे 7/8। दुसरं उदाहरण जे आपण बघितलं 4/7 आणि 5/8, आलं लक्षात? हे दोन्ही भिन्न छेद अपूर्णांक आणि हे समच्छेद अपूर्णांक, ओके? समच्छेदाच्या दोन उदाहरणांमध्ये आपण आधी यात बेरीज आपण समजून घेऊ। समच्छेदामध्ये बेरीज ही सरळ सरळ केली जाते। माझा शब्द लक्षात घ्या, बेरीज ही सरळ सरळ करायची असते, सरळ सरळ, म्हणजे याचा छेद समान असल्यामुळे या दोघांची बेरीज करताना तुम्ही हेच उदाहरण आपण कंटिन्यू करू। या दोघांचं 8 + 7 / 11 यांची बेरीज तुम्ही सरळ सरळ करू शकता, 15/11, हे झालं याचं उदाहरण। बेरीज सरळ सरळ कशी, बेरीज सरळ सरळ, ठीक आहे? यानंतर दुसरं उदाहरण आपण घेतलं होतं, हे उदाहरण आपण बघू। तर यामध्ये याची ही बेरीज सरळ सरळ, येतंय लक्षात? 8 छेद तसाच, दोघांची बेरीज सरळ करायची असल्यामुळे, ठीक आहे, मी अंक बदलून घेतो, इकडं 4 घेतो आणि इकडं 3 घेतो। अंक बदलून घेतला, मोठा अंक इकडे घेतला, 4 - 3, तर याची बेरीज सरळ सरळ, 4तून 3 गेला, 1/8, हे उत्तर आहे, आलं लक्षात? म्हणजे नियम काय सांगतो बेरीजेचा, बेरीज समच्छेद असल्यामुळे सरळ सरळ, आलं लक्षात? ओके, बेरीज आपण बघितली ती सरळ सरळ, तशीच आपण वजाबाकी बघू, ठीक आहे? वजाबाकी देखील सरळ सरळ, वजाबाकी देखील तुम्ही शब्द लक्षात घ्यायचा, बेरीज समच्छेदाची सरळ सरळ, वजाबाकी देखील सरळ सरळ, म्हणजेच कुठलीही गफलत न करता तुम्ही यांची वजाबाकी करू शकता। छेद समान असल्यामुळे याला 11, 8तून वजा गेले 7, म्हणजेच इथं आला 1/11, ओके? दुसरं उदाहरण बघू, आपण इथं अंक वाढून घेतला होता वजाबाकी करण्यासाठी, 4 आणि 3, ठीक आहे? मग याच्यामध्ये याची ही वजाबाकी सरळ, छेद 8 समान असल्यामुळे 4तून 3 गेले, याची वजाबाकी 1/8, आले लक्षात? समच्छेदामध्ये
बेरीज आणि वजाबाकी सरळ सरळ केल्या जातात. ठीक आहे, समजलंय? ओके. आता आपण समच्छेद अपूर्णांकाची तुलना पाहू. ही देखील सोपी आहे, पण त्यातला नियम तुम्हाला आधी समजून घ्यावा लागेल. सरळ यामध्ये तुलना करताना तुम्हाला छेद पाहण्याची गरज नाही, कारण छेद त्यांचा समान आहे. मग अंशात तुम्ही अंशाकडे लक्ष द्यायचं. या दोन अपूर्णांकाचं उदाहरण आपण लक्षात घेऊ. याचा अंश आहे 8 आणि याचा अंश आहे 7. ठीक आहे, तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल परीक्षेमध्ये, हे दोन अपूर्णांक आहेत 8/11 आणि 7/11, यामध्ये मोठा अंक कोणता किंवा छोटा कोणता? ठीक आहे, तर यातला मोठा अंश बघायचा. अंशामध्ये जो मोठा असेल, ज्याचा समच्छेदात ज्याचा अंश मोठा, जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. ठीक आहे, तो अपूर्णांक मोठा. ओके, मग आता तुम्ही याचा अंश बघितला, 8 मोठा आहे, मग हा तुम्ही सरळ सरळ मोठा करू शकता. हा अंश मोठा, याचा छेद मोठा. मी परत इकडे लिहून दाखवतो. 8/11 याचा अंश मोठा असल्यामुळे हा मोठा. आता हेच जर तुम्हाला उलटं विचारलेलं असतं तर 7/11 आणि 8/11 यामध्ये लहान अंक कोणता? लहान, तर तुम्ही लहान अंक याला अशी शेपटी दाखवली असते. ठीक आहे, हा तुमचा लहान आणि हा तुमचा मोठा. आले लक्षात? ओके. दुसरं उदाहरण बघू परत. हे उदाहरण आपण तुलनामध्ये समजून घेऊ, लहान मोठ्यामध्ये. हाही समच्छेद आहे, 4/8 आणि 3/8. प्रश्न असा विचारला जाईल, या दोघांमध्ये लहान कोणता? समान छेद असल्यामुळे तुम्हाला तुलना करताना सोपं जाईल. मी मुद्दाम आधी दोन्ही लिहून ठेवलेत, समच्छेद आणि भिन्न छेद. तुम्हाला यामध्ये जो अंश मोठा दिसेल हा मोठा आहे. ठीक आहे, मग तुमचा छेद समान असल्यामुळे हा अपूर्णांक मोठा, हा लहान. आलं लक्षात? दोनही उदाहरण आपण समजून घेतले. ओके, ठीक आहे, चला. आता आपल्यासमोर जे उदाहरण आहे ते बघा तुम्ही नीट एकदा. 5/19 आणि 5/22. ठीक आहे, 5/22 म्हणजे इथे अंश समान आहे. हा समान अंशाचे, मात्र छेद यांचे भिन्न आहेत. इथं मात्र थोडासा वेगळा नियम येतो, लक्षात घ्या. तुलना करताना आपण तुलनाच पाहत आहोत याची. तुलना करताना याच्यामध्ये नियम असा आहे, ज्याचे अंश समान असतात, अंश समान मात्र याचे छेद भिन्न, अशा वेळी जो छेद लहान आहे, त्याचं मी तुम्हाला उदाहरणही देणार आहे, सोडूनही दाखवणार आहे. ज्याचा छेद लहान, याचा छेद कसा आहे? छेद लहान आहे, तो अंश मोठा, तो अपूर्णांक मोठा. बघा कसा आहे, तो अपूर्णांक मोठा. येते लक्षात? याचा छेद लहान आहे पण अंश समान आहेत दोन्हीचे, म्हणजे याचे जे तुकडे केलेले आहेत, हा जो 19 आहे, हा 19, याचे 19 भाग झाले, त्यातले 5 भाग घेतले. म्हणजे एक भाकर आहे ती जास्त विभाजित न करता ती 19 वेळा, भाकरीचं उदाहरण सगळीकडे दिलं जातं. एक भाकर आहे ती 19 वेळा खंडित केली, 19 तुकडे केले, बरोबर आहे, 19 तुकडे केले. आणि इथं जी भाकर आहे शेजारी, तिचे 22 तुकडे केले. किती? 22 तुकडे केले. इथं 22 तुकडे केले आणि इथे 19 तुकडे केले. जास्त तुकडे कुणाचे झाले? या भागाचे. म्हणजे लहान भाग कुणाचे झालेत? 22चे. आणि मोठाले आकार कुणाचे राहिलेत? 19. म्हणून या मोठ्या आकारांपैकी 5 घेतला, पण या लहान आकारांपैकी 5 घेतला. छेद समान असला तरी याचा आकार मोठा, म्हणून हा अपूर्णांक मोठा. आलंय लक्षात? बघा, भाकरीचं उदाहरण सदैव लक्षात ठेवा. हे उदाहरण सतत दिलं जातं, युनिक उदाहरण आहे, त्यावरनं अपूर्णांक लवकर समजतात. हे भाग कमी केलेत, तुकडे याचे छोटे छोटे, आणि या मानाने याचे जे तुकडे आहेत ते जास्त बारीक झाले, म्हणून यातला घेतलेला हा अपूर्णांक. ज्याचे अंश समान असतात, दोन्ही अंश समान आहेत, हे दोन्ही अंश समान, याच्यामध्ये जो छेद होता तो मात्र वेगळा होता. आलं लक्षात? दोन्हीचे छेद वेगळे असताना अंश मोठा, ज्याचा भिन्न छेदांमध्ये पण अंश समान असताना
याचा जो अंश आहे तो याचा अपूर्णांक लहान हा छेदानुसार, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. ओके, आणखी एक उदाहरण देतो बघा. समोर आणखी एक उदाहरण ठेवलेलं आहे, 7/12 आणि 7/15. ओके, तर आता यामध्ये आपला नियम काय सांगतो, अंश ज्यावेळी समान असतील त्यावेळी तुम्ही छेदाचा विचार करायचा आहे. छेदामध्ये जो लहान, छेदात जो लहान तो अपूर्णांक मोठा. इथे हा लहान आहे म्हणून उलट नियम, अपूर्णांकाचा छेद लहान म्हणून तो अपूर्णांक मोठा, हा अपूर्णांक मोठा. समजलं? ओके, मग याच्या तुलनेमध्ये आपण याच्याकडे तोंड करणार आणि याच्याकडे शेपटी. समजले? ओके, काय होतं उदाहरण, 7 चे अंश समान, मग छेदाचा विचार करायचा, अपूर्णांकाची तुलना करायची. 3 दिलेले आहेत, 4 दिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. समजलं? चला, आता समोर आणखी एक उदाहरण ठेवलेलं आहे. अंश तिन्ही समान आहेत, म्हणजे समान अंशाचं उदाहरण. यात तुलना करायची आहे तुम्हाला. पुन्हा तुम्ही समान अंश असल्यामुळे त्याचा विचार करायची गरज नाही. आता यामध्ये लहान मोठेपणा बघायचा. हा मोठा, हा मोठा, हा सगळ्यात लहान. जो सगळ्यात लहान तोच अपूर्णांक सगळ्यात मोठा. अपूर्णांक जर विचारलेला असेल यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, तर तुमचं उत्तर असेल 5/12. आणि यात सर्वात लहान विचारलेलं असेल तर या 3 मध्ये सर्वात लहान, तर तुमचं उत्तर असेल 5/21. समजलंय? ओके, आता आपण पाहू भिन्नछेद अपूर्णांकाची तुलना. ठीक आहे, भिन्नछेद अपूर्णांकाची तुलना समजून घेऊ. लहान मोठेपणा यात आपल्याला शोधायचं आहे. आपल्या पुढे 2 उदाहरणं मी ठेवलीत, 4/5 आणि 6/7. याचा नियम असा आहे, जेव्हा भिन्न छेद आहेत त्यावेळी तुम्ही छेदाचा विचार करायचा आहे. त्यावेळी तुम्ही छेदाचा विचार करायचा. आणि सोपा नियम आहे, ज्याचा छेद मोठा, भिन्न छेदामध्ये ज्याचा छेद मोठा तोच अपूर्णांक मोठा. ज्याचा छेद मोठा तो मोठा. ठीक आहे, ज्याचा छेद मोठा तो मोठा. मग इथं कोणाचा छेद मोठा आहे बघा, 4/5 होता, 6/7 होता. मग ज्याचा छेद मोठा म्हणून हा अपूर्णांक मोठा. अपूर्णांक मोठा म्हणून आपण त्याच्याकडे तोंड करणार. ठीक आहे, आलं लक्षात? दुसरं उदाहरण बघू, 3/8 आणि दुसरा आहे 4/9. मग याच्यात कुणाचा छेद मोठा आहे, याचा. अंशाचा विचार करायचा नाही, ज्याचा छेद मोठा तो. ठीक आहे, हा मोठा कारण याचे भाग मोठे म्हणून याच्यापैकी घेतला, हा अपूर्णांक मोठा. आले लक्षात? कसं ते मी तुम्हाला समजून सांगतो. उदाहरण आपल्या समोर आहे, ज्याचा छेद मोठा. उदाहरण आपल्या समोर आहे 4/5 आणि 6/7. हे कसं होतं ते आपल्याला बघायचं. मग याची तुलना बघण्यासाठी आपण काय करणार, छेद समान करून घेणार. छेद समान करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण, तुम्हाला माहितीच असेल तो नियम. तर याच्यामध्ये 4x7 आणि 5x7. दुसऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्याच्याच याने या छेदाने याला गुणायचे, म्हणजे दोघांचे छेद समान होतील आणि याला 5 ने गुणलं. ठीक आहे, मग आता याचं उत्तर काय येणार बघा, 7×4 = 28, 28/35. याचा छेद होतो 6×5 = 30, याचा 35. आलंय उत्तर बघा. आता झाले छेद समान. आता तुम्हाला कळेल कोणता अंश मोठा आहे, हा अंश मोठा झाला. म्हणजे आपण आधीच सांगितलं होतं, ज्याचा छेद मोठा 7चा छेद मोठा होता म्हणून हा मोठा होता. क्रिया केल्यानंतर आपल्या लक्षात आले की छेद मोठा असलेल्या अपूर्णांकाच्या अंशाची वाढ जास्त होते, तो जास्त दिसतो, त्यामुळे बरोबर हाच मोठा होता. उदाहरणाने तुम्हाला अजून स्पष्ट झालं असेल, ज्याचा छेद मोठा, भिन्न छेदामध्ये ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा, तो मोठा. ओके, चला, व्हेरी गुड. आपण आता व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात येत आहोत. यानंतर मी आणखी 2 प्रॅक्टिस सेट बनवणार आहे, ते नक्कीच बघा. त्यामुळे तुम्हाला अपूर्णांक आणखी व्यवस्थित सोडवता येतील. हे 2 उदाहरणं आपण बघू. हे एक उदाहरण आपल्या समोर आहे, 3/4 आणि 5/6. यात अंशही भिन्न आहे, छेदही भिन्न आहे. यामध्ये आपला नियम काय सांगतो,
ज्यावेळी भिन्न छेद आणि भिन्न अंश असतात त्यावेळी ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा. ठीक आहे. मग त्या नियमानुसार आधी आपण उदाहरण सोडून बघितलेलं आहे. याचा छेद मोठा असल्यामुळे हा मोठा. प्रश्न जर असा विचारला असेल की कोणता लहान, त्यावेळी तुम्हाला हा लहान द्यावा लागेल कारण याचा छेद लहान. ठीक आहे. आणि मोठा विचारलेला असेल तर त्यावेळी तुम्ही हा देणार. खालीच आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, यापैकी लहान कोणता? दिलेल्या अपूर्णांकातला लहान कोणता? ठीक आहे. दिलेल्या अपूर्णांकातील लहान कोणता? बघा, तुम्हालाही वेळ मिळाला. यामध्ये तुम्ही आधी मोठा शोधा, मग तुम्हाला लहान सापडेल. यातला छेद कुठला याचा मोठा आहे? 15. या अपूर्णांकाचा छेद मोठा आहे हा. 7/15चा छेद मोठा, म्हणून हा अपूर्णांक मोठा. पण आपल्याला विचारलंय काय? लहान कोणता? मग याचा छेद लहान असल्यामुळे हा लहान. ठीक आहे. आता उदाहरण नक्कीच समजेल. आता आपण या व्हिडिओच्या शेवटाकडे वळत आहोत. यानंतर मी 2 सेट बनवणार आहे, ते तुम्ही नक्कीच बघा आणि पुढच्या अपूर्णांक आणि दशांश आणि सममूल्य हे नक्की समजून घ्या. ओके, चलो बाय. थांबतोय.